मध्ये एनडीएचं स्पष्ट बहुमत दिसत आहे। महागठबंधनचा पराभव झाला, काँग्रेसला 4 ते 5 जागा आता रुझानांमध्ये दाखवत आहे। सगळ्याच गोलमाल आहे हे। सगळ्या निवडणुका काय 90% 95% निकाल देता का? एवढी जनता आहे काय पाठीमागे? ठीक आहे, आता हार झाल्यानंतर त्याला उद्या म्हणतील की यांना कारण लागतात। SIR लावला गेला, SIR मध्ये 72 लाख मतदार कमी केले गेले, मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ होता आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शी आणि स्वच्छ झालीच नव्हती। आणि जर एवढी लोकप्रियता होती तर 10-10 हजार रुपये का घातले त्यांच्या खात्यात? हे कुठली रेवडी वाटली? आणि याचा सगळा आता पैसे निवडणुकीच्या सरकारी तिजोरीची लूट करून निवडणुकीमध्ये रेवडी वाटून जर निवडणुकांचा निकाल अशा पद्धतीने फिरवला जात असेल, मतदार याद्यामध्ये घोळ करून निवडणूक निकाल फिरवले जात असतील तर 90% निकाल येणारच। हे सगळं काही देशामध्ये चाललेलं आहे, हे पारदर्शी काही होत नाही आहे। त्यामुळे अशा प्रकारचे हे निकाल उद्याच्या लोकशाहीला धोका पोहोचवणारे आहेत। संविधानावर हा देश उद्या चालेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे निकाल आहेत। तुम्ही काही म्हणालात तरी ज्या पद्धतीनं राहुलजी गांधींच्या सभांना, तेजस्वीच्या सभांना लाख लोकसभांना येत होते, प्रचंड जनसागर उसळत होता, आणि हे निकाल कसे येऊ शकतात? ते पाहिलं तर जबरदस्तीनं लोक आणावे लागत होते। मोदी आणि शहांच्या सभेसाठी अर्ध्या खुर्च्या रिकाम्या राहत होत्या, खुर्च्या घालूनही लोक बसत नव्हते। पण या दोनही नेत्यांच्या सभामध्ये खाली लोक बसत होते, खुर्च्या नाही मिळाले तरी खाली बसत होते, जमिनीवर बसत होते। हे चित्र पाहिलंय सगळ्यांनी, आणि तरी पण हे निकाल आले। शेवट निकाल हा काय असतो? जय पराजय हा असतो, आम्ही तो स्वीकारला आहे। पण भविष्य मात्र या देशाचा लोकशाहीवर टिकणार आहे का, ही भविष्यातील चिंता आहे। या सगळ्या घडामोडी